आपल्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री आणि या विधानसभेतल्या तमाम अखंड मराठा बांधवांना सांगायचे की दिनांक 28 तारखेला या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्यामुळे आणि या राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणजे संविधानिक पद आहे, एक संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती या ठिकाणी येत आहे आणि गेल्या वर्षभरापासून एका या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या समाजाची एक मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। गेल्या वर्षभरापासून आम्ही सतत पाहतो की सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे एकदाही या मराठ्यांच्या मागणीवर व्यक्त झालेलं आम्हाला दिसले नाही। म्हणून आम्हाला असं वाटलं की सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब आपल्या शहरामध्ये येत आहेत तर त्यांना ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते या राज्यातल्या प्रमुख 4-5 नेत्यापैकी एक नेते आहेत, म्हणून त्यांना आपण विचारलं पाहिजे की सन्माननीय दादा की आपण आमच्या मराठा समाजाच्या मागणीच्या संदर्भात आपली व आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हे विचारणं म्हणजे काय वेळ आहे का। म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानानं दिलेल्या विचाराप्रमाणे एक साधं निवेदन घेऊन आम्ही सन्माननीय अजितदादा पवार साहेबांकडे जात होतो। आम्हाला अक्षरशः या इथल्या वसमत शहरांचे पीआय वाघमारे साहेब, बीएसबीचे पीआय वाघ यांनी आम्हाला भेटून स्पष्टपणे सांगितलं की तुमची रीतसर भेट आणि निवेदन द्यायची परवानगी द्यायची आम्ही खात्री देतो, तुम्हाला 10 लोकांना तिथे पाठवल्या जाईल। अशा पद्धतीचं रीतसर सगळं बोलणं झाल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला तिथं जायला एकतर शिवतीर्थापासून तिथं जायला 1 तास लावला आणि शेवटी 2-3 वक्त्यांचे भाषण संपून गेले आणि दादाचं भाषण सुद्धा सुरू झालं तरी आम्हाला तिथं जायला रोखलं जात होतं। म्हणून आम्ही पुन्हा वाघ साहेबाला विनंती करत होतो, वाघमारे साहेबाला विनंती करत होतो की आमची भेट लवकर करून द्या। म्हणून आम्ही तिथं जाण्याचा प्रयत्न करत होतो, पण अक्षरशः इथल्या पोलीस प्रशासनानं कुणाच्या तरी फोनचा आधार घेऊन कुणाला तरी फोन करून आमच्या समाज बांधवांना अक्षरशः लाथाबुक्यांनी अक्षरशः गुंजळून काढलं, लाठीचार्ज केला आणि आम्हाला सुद्धा वर जाण्यासाठी खूप धडपड करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 3 वेळेस पोलिसांनी फेकून दिलं, सरांसारख्या कार्यकर्त्याला तुडवून काढलं। अशी इतकी एक अतिशय बेकार कंडिशन त्या दिवशी घडली। वसमतच्या इतिहासात अशी घटना घडली नाही की एका निवेदन देणाऱ्या कार्यकर्त्याला अशी वागणूक या वसमतच्या इतिहासानं पाहिली नाही। म्हणून आमचं मत बनलंय की या वसमत विधानसभेमध्ये लोकशाही शिल्लक राहिलेली आहे की नाही किंवा या महाराष्ट्र राज्यामध्ये लोकशाही उरली की नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाहू फुले आंबेडकरांनी दिलेला न्याय अधिकार सुद्धा आम्हाला मिळत नसेल, आमचं म्हणणं मांडण्याचा अधिकार जर मिळत नसेल तर या गोष्टीचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत। आणि इतक्यावरही पोलीस प्रशासन थांबलं नाही तर पोलिसांनी पुन्हा आम्हालाच मारहाण करून पुन्हा आमच्याच कार्यकर्त्यावर 14 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत। ते गुन्हे तात्काळ मागे घेतले पाहिजे आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एडीएम साहेबांकडे आलो। हेच आम्हाला सगळ्या मतदारसंघातल्या जनतेला सांगायचे।